सुरुवातीलाच बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 कोटी रुपयांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात झालंय। पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 16,96,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेत। आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे। सातबाऱ्यावरून कर्ज उणे झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे। आजपासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर यायला सुरुवात झाली आहे। मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचं सर्व मंत्रिमंडळ यांचे मी शेतकऱ्यांतर्फे खूप खूप आभार मानतो। आणि ज्या शेतकऱ्यांना आज कर्जमाफी केली आहे त्यांचं सिव्हिल खराब झालंय। त्यांचं सिव्हिल खराब झाल्यामुळे नॅशनल बँक कोणत्या प्रकारचे त्यांना कर्ज देत नाही, ती पण अट या ठिकाणी रद्द करावी अशी मी या ठिकाणी शासनाकडे विनंती करतो। जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली, कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली। आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे। काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे। याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे, तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही। फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात। कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं। एक सुदैवाने ॲग्रीस्टॅकचा डेटा असल्यामुळे ॲग्रीस्टॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई-केवायसी करत नाही आहे, अन्यथा ई-केवायसीलाच 1 महिना लागला असता। फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रीस्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-केवायसी आपण करतोय। त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी 8,000 कोटी रिलीज केली आहे। 11,000 कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे। याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत। रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आहे, आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे, आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो। तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं। व्यापारी जर हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका, पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका। आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील। तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे। असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे
ते जवळपास 21,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. त्यापैकी मी सांगितलं 8,000 कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत. 11,000 कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो. त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो. शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीची आताची सर्वात मोठी अपडेट होती, कारण शेतकरी बांधव अतिशय आतुरतेने त्यांचे कर्जमाफीचे पैसे कधी त्यांच्या खात्यावरती जमा होतील याची आतुरतेने वाट बघत होते आणि भरपूर दिवसापासून जी तारीख आहे ती पुढे ढकलण्यात येत होती आणि कालच्या दिवशी सुद्धा सांगण्यात आलेले होते की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील. परंतु DY पाटील यांचं निधन झाल्याकारणाने तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु शेतकरी बांधवांना जे मुख्यमंत्र्यांनी वचन दिले होतं, कृषी मंत्र्यांनी वचन दिले होतं ते त्यांनी पूर्ण करून दाखवलेलं आहे. कारण काल संध्याकाळपासूनच जी पहिली यादी होती त्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वितरणाला संध्याकाळपासूनच सुरुवात झाली होती आणि आज पहिली आणि दुसरी यादीमध्ये जे शेतकरी बांधव आहे 16 लाखापेक्षा जास्त ज्यांचा आकडा आहे, जे शेतकरी बांधवांनी KYC केली आहे त्यांच्या खात्यावरती सकाळपासूनच हे पैसे वितरित करायला KYC केलेली असेल आणि KYC केल्यानंतर पात्र यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होत आहे आणि तुम्ही जर कर्जच भरलेलं नसेल तर तुमचे जे कर्ज आहे ते माफ होणार आहे, परंतु तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार नाही. तुम्ही पैसे भरलेले असेल आणि तुमची कर्जमाफी झालेली असेल तर मात्र तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे. तुम्ही तुमचा मेसेज चेक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन ते सुद्धा चेक करू शकता की तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही. जर तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा झालेली नसेल तर तुमची KYC ही झाली आहे का हे तुम्हाला चेक करून घेणे अनिवार्य आहे. कारण ज्या शेतकरी बांधवांनी KYC व्यवस्थितरित्या केलेली आहे आणि ज्या पात्रते नवीन यादी जाहीर झाली आहे त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होत आहे. त्यामुळे तुम्ही KYC नीट केलेली आहे का आणि त्याचं व्हेरिफिकेशन अप्रूव्ह झालं आहे का ते तुम्ही नीट चेक करून हे बघणे अत्यंत आवश्यक असणार आहे. सोबत नमोचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सुद्धा शेतकरी बांधवांना होता आणि वेळोवेळी त्यांचे जे मेसेज होते ते सुद्धा येत होते की आमच्या खात्यावरती 9वा आणि 10वा जो हप्ता आहे तो आम्हाला मिळणार का. तर शेतकरी बांधवांचा 9वा आणि 10वा हप्ता खूप दिवसापासून रखडलेला होता, तो जमा होऊ शकला नव्हता. परंतु आता बाबासाहेब पाटील आहेत जे सहकार मंत्री, त्यांनी सुद्धा जाहीर केलं. त्यांना विचारण्यात आले असता की नमो शेतकरीचा हप्ता कुठेही प्रकारे बंद केला नाही, कारण बातमी पसरत होती की जे शेतकरी बांधवांनी कर्जमाफी घेतलेली आहे त्यांना आता नमोचा शेतकरीचा हप्ता बंद करण्यात आला आहे. परंतु त्यांनी माहिती दिली की तसं कुठेही झालेलं नाही आहे, हे विरोधकांकडून पसरवलेलं संभ्रम आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. निधीसुद्धा जमा करण्यात आलेला आहे, विभागाकडे हा निधी प्राप्त झालेला आहे आणि आता येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तो निधी आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यात म्हणजेच नमो शेतकरीचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल. आणि आज ती दिनांक आहे आणि आजपासूनच नमोचा हप्तासुद्धा शेतकरी बांधवांना दुपारपासूनच जमा केला जाणार आहे. आधी ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झालेले त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्तासुद्धा वितरण करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही, हा हप्ता तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते करून ठेवा, कारण महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत ही पोहोचत राहणार आहे.